ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात वाघापूरची नागपंचमी यात्रेस उत्साहात सुरुवात। ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने आणि नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करत श्री क्षेत्र वाघापूर येथील प्रसिद्ध नागपंचमी यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीने वाघापूर नगरी गजबजून गेली। भाविकांची श्रद्धा, मंदिर परिसरातील धार्मिक वातावरण आणि यात्रेतील उत्साह यामुळे दिवसभर भक्तिमय माहोल पाहायला मिळाला। यात्रेची सुरुवात पहाटे 5 वाजता राज्याचे आरोग्य व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी विजया लक्ष्मी आंबेडकर यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेने झाली। त्यानंतर महाआरती पार पडली आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। सहवाद्य मिरवणुकीत कुंभार समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली। त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली। नागपंचमीच्या निमित्ताने महिलांनी मोठ्या श्रद्धेने नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला। अनेक महिलांनी नागदेवतेची पारंपरिक गाणी म्हणत भक्तिभाव व्यक्त केला। ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। पावसाची उघडीप असल्याने सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढत गेली। यात्रेत भाविकांची मोठी गर्दी झाली। खाऊ, खेळणी, नारळ, प्रसाद, विविध स्टॉलसह एसटी महामंडळातर्फे जादा बसेसची सोय करण्यात आली आहे। तसेच कूर वाघापूर, आदमापूर वाघापूर असे एकेरी मार्ग करण्यात आले आहेत। यात्रेदरम्यान कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापारी वर्ग समाधानी दिसला। धार्मिक श्रद्धेसोबतच यात्रेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील सज्ज असल्याचं दिसून आले। स्थानिक तरुण ग्रामपंचायत पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। वाघापूरमध्ये आज नागपंचमी निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत। आज वाघापूरमध्ये एक उत्साहाचं वातावरण नागपंचमी सणाला येऊन आहे। या सणाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष वाघापूरमध्ये नागपंचमी अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरी केली जाते। इतकाच भक्ती आणि भावानं इथले भाविक असतील आणि इथले गावकरी असतील, युवक वर्ग असेल, इतक्याच भक्तीने आणि भावाने सहकार्य या सणासाठी करतात। देवस्थान कमिटी असेल, अध्यक्ष, सरपंच असतील, हे सर्व या सणाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांची अत्यंत भक्तिभावाने सोय केली जाते। इथं अन्नछत्र असेल आणि सध्या जो काही मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे तो त्याच्याकडे बघता येणाऱ्या भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन इथं वाघापूर नगरीमध्ये त्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं आणि बाकीच्या बाकी युवक असतील, मंडळी असतील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने भाविकांनी मदत करायची आहे। मंदिराचा जीर्णोद्धार गेली 2 वर्ष इथे चालू आहे। अत्यंत भक्तिमय वातावरण आहे वाघापूरमध्ये सध्या आणि या वातावरणामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत। वाघापूर नागपंचमीत येणाऱ्या सर्व भाविकांचे केदारी देवस्थान त्याचं हार्दिक असं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। आज वाघापूर ते नागपंचमी यात्रा सुरू असून या यात्रा जवळजवळ 3 ते 4 लाख लोक भाविक येत असतात आणि त्यामुळे आज वाघापूर येथे केदारी मंदिराचं आम्ही हेमाडपती मंदिर बांधण्यात ते 70% काम पूर्ण झालेले आहे आणि या येणाऱ्या भाविकांची सर्व सोयी, पाणी सोय असो, आरोग्य व्यवस्था असो, स्वच्छतेच्या विषयी सगळे आम्ही पूर्ण केलेले आहे। ह्या विषयाशी आरोग्य विभाग किंवा आणि कुठलाही विभाग असेल त्याची स्वतः कमांडो सगळे आलेले आहेत, पोलीस स्टेशन बंदोबस्त आहे, सगळं व्यवस्था केलेली आहे, एसटी बस सगळ्याची व्यवस्था केलेली आहे आणि वाघापूर येणाऱ्या सर्व जवळजवळ कर्नाटक, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या भागातून सगळे भाविक येत असतात आणि या मंदिरासाठी सर्वांनी देणगी देऊन सहकार्य करावं ही विनंती करतो आणि इथून पुढे येणाऱ्या मंदिरा पुढच्या वर्षी आमचं मंदिर नागपूरची पूर्ण होत आहे आणि त्या मंदिरासाठी जवळजवळ 3 ते 4 लोक येते। याच्याकडून येणारा बाळूमामाचा भक्त हा एक वाघापूरलाच येत असतो आणि इथून आलेल्या सर्व भक्तांचं आम्ही मनापासून देवस्थान स्वागत करतो। ह्याच्यासाठी गावातले सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळी आणि येथील येणारे सर्व पदार्थ, सर्व समितीचे पदार्थ यांनी येऊन आम्हाला इथे सहकार्य केले आहे। त्याबद्दल मी त्यांचं सहकार्य गावात केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा।
शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलई पनीर.